खमंग चविष्ट अगदी भरपूर असा पौष्टिक झटपट पद्धतीने तयार होणारा अगदी छान असा मक्याच्या पिठाचा आज आपण धपाटे कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर बघू शकाल अगदी छान असे आपले पौष्टिक धपाटे हे तयार आहे. धपाटे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण एका प्लेटमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक किसून घेतलेला गाजर हे बारीक किसून वापरा. त्यामुळे ते आपले धपाटे थापताना अजिबात ते फाटणार नाही. त्यानंतर त्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेणार आहोत. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, गरजेनुसार हिरवी मिरची म्हणजे किती आपल्याला तिखट हवं आहे धपाटे त्यानुसार हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे. या पद्धतीने आता आपल्याला छान मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे. तर आता आपला हा मसाला तर तयार झाला आहे. त्यानंतर कणिक मळण्यासाठी या पद्धतीचं एक पसरट भांडं घ्या. आता आपल्याला कितपत धपाटे बनवायचे त्यानुसार यामध्ये मक्याचं पीठ, इथे फक्त मक्याचं पिठाचाच वापर मी करते. जर तुम्हाला यामध्ये डाळीचं, बाजरीचं, गव्हाचं पिठाचा वापर करायचा असेल ते देखील आपण यामध्ये घातलं तरी काही हरकत नाही. आज आपण पूर्णपणे मक्याच्याच पिठाचा वापर करून अगदी चविष्ट, खमंग आणि सर्वजण अगदी आवडून खातील एवढं छान असे आपले धपाटे हे तयार होणार आहेत. तर इथे ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये तुम्ही तुमच्या म्हणजे आपल्या मुलांच्या आवडीनुसार देखील आपण यामध्ये काही भाज्या ॲड केल्या तरी तर हरकत नाही. तर चवीनुसार मीठ, आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलेला मसाला आणि छान कलर येण्यासाठी हळद, थोडीशी छान आणखी चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण लाल तिखट पुन्हा ॲड केलं आहे. आधी हिरवी मिरचीचा वापर केला आहे म्हणून अगदी विचारपूर्वक लाल तिखटाचा वापर करा जेणेकरून आपले धपाटे हे तिखट होणार नाही. आणखी छान चव वाढवण्यासाठी यामध्ये मी अगदी फ्रेश 2 ते 3 चमचा दही हे यामध्ये टाकत आहे. स्किप केलं तरी काही हरकत नाही आणि जर आपल्याला आणखी यापेक्षा जास्त घालायचं असेल तरी काही हरकत नाही. छान मऊसूत होण्यासाठी यामध्ये मी पुन्हा आणखी थोडंसं तेल घालून या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये ओवा जर तुम्हाला आवडत असतील तर त्या देखील आपण यात टाकल्या तरी काही हरकत नाही. त्याच्याने देखील अगदी छान चव अशी ती येते. तर संपूर्ण हे इन्ग्रेडियंट्स मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अगदी थोडं थोडं पाणी घाला. छान आपली नेहमीपेक्षा थोडंसं सैलसर असं आपल्याला याचं कणिक हे मळून घ्यायचं आहे. आपण इथे याचं मक्याचं पीठ वापरते. मक्याचं पिठाला थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त लागतं म्हणजे जसजसं आपण पाणी यामध्ये ॲड करत जातो ना तसं ते पीठ थोडंसं कोरडं होतं म्हणून नेहमीपेक्षा आपल्याला थोडंसं सैलसर असं याचं कणिक मळून घ्यायचं आहे. इथं थोडीशी माझी मदत माझा मुलगा करतो आहे. तर त्याचं झालं आहे काम. त्यानंतर लयच काय केलं मी थोडंसं पुन्हा आणखी यामध्ये पाणी ॲड करत ह्या पद्धतीने छान आपल्याला सैलसर कणिक हे मळून घ्यायची. यामुळे काय होईल, आपण ज्यावेळेस धपाटे बनवणार त्यावेळेस आपल्या धपाट्यांना अजिबात तळे वगैरे जाणार नाही. इतर मी रूम टेम्परेचर पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही थोडंसं कोमट करून पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीने देखील आपण मळून घेतलं तरी काही हरकत नाही. तर आता मी छान सैलसर असं याचं कणिक आपण मळून घ्यायचं आहे आणि कणिक मळून झाल्यानंतर लगेचच आपण याचे धपाटे हे करायला घेणार आहोत. अजिबात रेस वगैरे करून घेण्याची गरज नाही. अगदी छान असे आपले हे धपाटे तयार होतात. तर आपल्याला धपाटे लहान मोठे कसे हवे त्यानुसार आता आपण लेस याचा गोळा घ्या. त्यानंतर धपाटे थापण्यासाठी साईडला मी पाट घेतले. पाटावरती कुठले एक कॉटनचं या पद्धतीचं कापड घ्या. फक्त कापड छान ओलं करून घ्या. ओलं केल्यामुळे काय होतं, आपला जो धपाटा असतो तो व्यवस्थित आपल्याला पसरवता येतो आणि ज्यावेळेस आपण तव्यावरती त्याला टाकतो त्यावेळेस देखील व्यवस्थित आपल्याला हा धपाटा टाकता येतो. म्हणून कापड अगदी आवर्जून ओलं ठेवा. त्यानंतर पाण्याचा हात ओला करत आपल्याला एकसारखं व्यवस्थित धपाटा हा पसरत छान आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जाड बारीक कसा हवा आहे त्यानुसार आपण तयार करून घेऊ शकतो. तर इथे मी मध्यम आकाराचा आणि अगदी जास्ती जाडही नाही अगदी बारीकही नाही ह्या पद्धतीने हा धपाटा हा थापून घेते. आपल्याला कसा हवा आहे बनवताना अजिबात त्रास वगैरे होत नाही. तुम्ही बघा अजिबात तळे वगैरे जात नाही किंवा हाताला देखील मिश्रण अजिबात आपल्याला चिपकत नाही. अगदी छान असा आपला धपाटा हा तयार झाला आहे. धपाटा हा थापून झाल्यानंतर काय करायचं, या पद्धतीने व्यवस्थित त्याला छान होल करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, तो एकसारखा व्यवस्थित शिजतो.
तर धपाटे भाजण्यासाठी साईडला आपण तवा हा गरम करून घेतला आहे. तवा गरम करून झाल्यानंतर त्यावरती तेल हे टाकून घ्या. त्यामुळे खमंग अगदी छान असा आपला धपाटा हा शेकून होईल. तर काय केलं आहे, लगेचच हलकंसं आपल्याला रुमालावरती प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर तो रुमाल काढून घ्यायचा आहे. त्यामुळेच कसं असतं, रुमाल हा अगदी पटकन येतो निघतो. तर पुन्हा आणखी मी आजूबाजूला आणि जे आपण होल तयार केले तिथं थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक अर्धा मिनिट झाल्यानंतर लगेच पटकन याला दुसरी साईड ही पलटून घ्यायचं आहे. जर आपण कोरडं होऊ दिलं तर त्यामुळे काय होतं, एका साईडला आपल्या धपाट्याला तडे जाण्याची शक्यता असते. म्हणून अगदी जास्ती दुसरी साईड आपल्याला कोरडीही करून घ्यायची नाही, त्याआधीच आपल्याला पटकन दुसरी साईड ही पलटून घ्यायची. तर अशाच पद्धतीने आता दोघेही साईडने अगदी भरपूर तेल लावून आता आपल्याला खमंग होईपर्यंत हा दोघेही साईडने खमंग होईपर्यंत धपाटा आपल्याला भाजून घ्यायचं. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. मधल्या वेळेमध्ये जर मुलं अगदी पटकन काहीतरी चटपटीत खायला मागत असेल तर ह्या पद्धतीची जर आपण पौष्टिक धपाटे करून दिले तर त्यांचं पोटभरीचं जेवण देखील होईल आणि ते देखील अगदी आनंदित असेल. तर आता आपला एक धपाटा हा तयार करून झाला आहे. दुसरा देखील आपण अशाच पद्धतीने धपाटा हा थापून घेतला आहे. तुम्ही बघा अगदी एकसारखा अगदी छान असा आपला धपाटा हा तयार आहे. अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पिठाचे हे धपाटे तयार करून घेऊया. तर आपले हे धपाटे तयार झाले. तुम्ही बघा अगदी दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी पौष्टिक अगदी चविष्ट असे आपले अगदी झटपट पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी असो, मधल्या वेळेमध्ये असो, नाश्त्यासाठी अगदी पटकन तयार होणारे अगदी छान असे आपले मक्याचे पिठाचे धपाटे हे तयार आहे. अगदी कुठलंही जास्तीचं साहित्य न घालता फक्त लसणाची चटणी किंवा कांदा देखील आपण यामध्ये घातला तरी अगदी छान आपले धपाटे हे तयार आहे.